नमस्कार मित्रांनो, बघा आपण आलेले आहेत इथं गुंपावाडी म्हणून गाव आहे आणि ह्या गावाच्या शेजारी पूर्व दिशेला इथं एक असं गुप्त महादेव मंदिर गवसलेलं आहे मागल्या काही वर्षात. हे असं वरचा परिसर आहे आणि आतमध्ये भरपूर मोठं असं महादेव मंदिर आहे. चला आता आपण मध्ये जाऊ आणि महादेव मंदिराचं दर्शन घेऊ. आज आहे सोमवार आणि आजचा दिवस चांगला आहे. सोमवार 24 तारीख, श्रावण महिना 8वा महिना, अशात वारी आपण आलेले आहेत. तर इथं महादेव मंदिर नवसाला पावणारं असं आहे, भरपूर अशी गर्दी असते. तर आपण आलेले आहेत लवकरच. तर आता बघा आपण पायऱ्या उतरल्या, खाली भोयरामध्ये मंदिर आहे. चला तुम्हाला त्याचं दर्शन घडवतो. हे बघा शिळाकार हे असं, हे बघा असं मंदिर आहे खाली अंधारामध्ये. हे पहिल्यांदा हे असं बघा अंधारामध्ये, हे पहिल्यांदा ही गवसलं. इथं एक शिळ होती, एक शेतकरी काम करत असताना त्याच्या ती गवसलं. हे भुयारातलं सगळं जमिनीतलं मंदिर आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, महादेव मंदिरात कुठे ते गेलं तर तुम्हाला असे एक सभामंडप बघायला भेटतो. प्रत्येक सभामंडपाला कुठं 19 खांब असतात, कुठं कमी जास्त खांब असे दिलेले असतात. तरी असं इथं बी खांब दिलेले आणि असं मंदिर आहे बघा. मध्ये आपण जायला नंतर लाईट लाव की मध्ये बघा, मोबाईलचे लाईट लावल्या, 3 मोबाईल लावले तरी लाईटमध्ये जास्त दाखवत नाही, म्हणजे उजाड जास्त पडत नाही मध्ये. आणि आता आपण आलेलं आहे मंदिराच्या गाभाऱ्यात. बघा हे इथं मंदिर आहे. मध्ये काय पाणी आहे का आतमध्ये? कुठलं गंगेचं आलंय काय? काही काही गंगेचा उगम असतो ना त्या मंदिरापाशी. बघा इथं मूर्ती अशी पूजा चालू आहे. हां हां, वरचं ना निजामाच्या काळात ते त्यामुळे मोडतोड झाली ना. हे बघा अशी मूर्ती आहे. दक्षिण उत्तर मूर्ती मध्ये मित्रांनो बघा पाणी आहे. बघा नितळ संग पाणी, वास एकदम सुगंध आहे. हां, हे असा मधला भाग आहे, हे असा वरचा. जय हरी.